आज मी तुम्हाला रताळ्याचे वडे करून दाखवणार आहे। हे वडे तुम्ही उपासाला सुद्धा करू शकता किंवा सहज घरी कोणी पाहुणे आले तरी सुद्धा बनवू शकता। 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, 1 टीस्पून जिरं घातलंय, 1 इंच आलं आणि 4 हिरव्या मिरच्या असं जाडसर वाटून घेतलेले। चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि ही रताळी फोडणीत घालायची। व्यवस्थित असं ढवळून झाल्यानंतर कोथिंबीर घालणार आहे। भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया, सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करूया। आता जर तुम्हाला वाटलं की हे खाली चिकटतंय तर एक पाण्याचा हपका मारायचा ह्याच्यावर। 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं। हे व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचे। थंड झालेलं आहे पण थोडंसं कोमट आहे। कोथिंबीर ऍड करूया, साबुदाण्याचं पीठ घालूया। व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे आणि हे रताळ्याचे आपण गोळे तयार करून घेऊया। आता हे जे गोळे तयार केलेले आहेत ह्या स्लरीमध्ये बुडवूया। हा साबुदाण्याच्या पिठात आपण घोळवून घेणार आहोत आणि आता हे वडे तळून घेऊया। आपल्याला हे वडे अगदी खरपूस तळून घ्यायचे। उपासाचे रताळ्याचे वडे तयार आहेत। हे उपासाच्या चटणी सोबत खूप छान लागतात।